नमस्कार, कप्पीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे चहाचा मसाला केला आहे. तो मसाला कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 टेबलस्पून सुंठ पावडर घेतली आहे आणि नंतर 3 टेबलस्पून हिरवी वेलची घेतली आहे. त्यानंतर अर्धा टेबलस्पून मिरी घालते आहे, 1 टेबलस्पून लवंग आहे आणि 1-1 इंचाचे 2 दालचिनीचे तुकडे आहेत आणि पाव जायफळ आहे. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आणि आता ते बारीक करून घ्यायचे. ही पहा आपली मसाला पावडर तयार झाली. चहाचा मसाला तयार झाला. अशा प्रकारे चहाचा मसाला करून घ्यायचा आहे. मी आत्ता सध्या मसाला गरम आहे म्हणून साध्या भांड्यात काढते. त्यानंतर आपण हवाबंद डब्यात ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा सुगंध उडून जाऊ नये. आता मी तुम्हाला इथे चहा करून दाखवते. चहा तर सगळेच जण करतात, पण मसाला कसा वापरायचा, मसाला घातल्यानंतर कसा चहा उकळून घ्यायचा हे मी तुम्हाला दाखवते. रेग्युलर प्रमाण घालायचं आहे चहा पावडर आणि साखरेचं. नंतर अर्धा चमचा मसाला घालायचा आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे आणि अशी वरपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे आणि ती उकळी आल्यानंतर 1 कप दूध घालायचं आहे आणि ते दूधसुद्धा छान उकळलं पाहिजे. त्याचीसुद्धा उकळी अशी वरपर्यंत आली पाहिजे. चला तर मग आता चहा सर्व करूया. दिसतंय की नाही टपरीवरच्या चहासारखा. चला तर मग ही रेसिपी आवडली असेल आणि चहासुद्धा आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.